नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण वरुड तालुक्यातील पेठ मंगरुळी या गावामध्ये आहोत आणि येथील प्रगतशील शेतकरी बंधू श्री प्रतापदादा वानखेडे आपल्यासोबत आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. यांच्या शेतावर यांनी नुजीवूड सीड्सचं नवीन कापूस वाहन प्रिया 955 या वाहनाची लागवड केलेली आहे. आपण त्यांना विचारूया की या प्रिया कापूस वाहनाचे काय खास गुणवैशिष्ट्य त्यांना आवडलेली आहेत. दादा काय म्हणाल प्रिया कापूस वाहनाबद्दल? प्रिया वाहनाबद्दल पाहायचं एकदम चांगलं वाहन आहे आणि लवकर माल कव्हर करणारा माल आणि बोंड साईज चांगली आहे. माझी आता ही 23 जून तारखेची लागवड आहे. त्यानुसार 120 दिवस आज प्लॉटला झाले आहे. त्यानुसार अजून माल खूप लवकर कव्हर केला आणि त्यानुसार इतकी हिरवेगारपणा अजूनही टिकून आहे. या झाडामध्ये माल ज्या प्रकारे यांनी कव्हर केला त्याच्यापेक्षा याच्या झाडाची अजूनही ताकद अजून शिल्लक आहे. हे माल अजूनही कव्हर करू शकते आणि याची एक खासियत म्हणजे एक फळफांद्याची संख्या खूप आहे याच्यावर. म्हणजे एक ही मेन ब्रांच आणि ह्या दोन साईडच्या याच्यावर म्हणजे असं समजा एका झाडात हे 3 झाड आपल्याला दिसून राहिले. त्याच्याने याला खूप चांगला माल लागलेला आणि सीड्स पण खूप चांगली आहे. पाते गड वगैरे ते सगळं चांगलं आहे आणि बुडापासून ते शेंड्यापर्यंत एकसारखा माल आहे. याचं व्यवस्थापन काय केलं दादा आपण? याचं व्यवस्थापन म्हणजे मी फक्त यांना 2 डोस दिलेले आहे. खताचे 2 डोस झालेले. एकरी 1.5 पोत 10-26 आणि अर्ध पोत युरिया असे 2 डोस झालेले आणि 4 फवारे झाले आजपर्यंत कीटकनाशक 4 फवारण्या. आणि माझ्या अनुभवानुसार याच्यावर सकिंग पेस्टचा पण अटॅक खूप कमी आहे आणि माल कव्हर केले चांगला लवकर कव्हर केल्याच्याने याच्यावर बोंड अळीचा प्रादुर्भाव सध्या तरी नाही दिसत आहे. म्हणजे जे बोंड परिपक्व झालेले आहेत तर हे परिपूर्ण चांगले बोंड आहेत. बोंडअळीचा धोका याच्यामध्ये नाहीये. आणि ज्यांच्याकडे रब्बीची सोय आहे असे शेतकरी रब्बीची पेरणी पण करू शकतात. लवकर जर लागवड झाली मिरग्या जर लवकर जर लागवड झाली तर हे पण रब्बीची पण याच्यावर तुम्ही पेरणी करू शकता याच्यावर कापूस घेऊन. म्हणजे एकंदरीतच प्रिया कापूस वाहन हे चांगल्या व्यवस्थापनाला प्रतिसाद देणारं कापूस वाहन आहे ना. काय वाटतं किती अपेक्षित उत्पादन तुम्हाला एकरी उत्पन्न असं आहे की 18 ते 20 क्विंटल मला उत्पन्न येऊ शकते अशी अपेक्षा आहे ना. आता हा संपूर्ण प्लॉट पूर्ण प्रियाचा आहे. किती एकरवर लागवड झाली? 6 एकरचा लागवड आहे. 5 बाय 1 वर लागवड केली. 5 फूट बाय 1 फुटावर लागवड केली. तर शेतकरी बंधूंनो बघू शकता आपण की प्रतापदादांनी या ठिकाणी प्रिया कापूस वाहनाची 6 एकरवरती लागवड केलेली आहे आणि ते अतिशय समाधानी आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा एवढं सांगायचंय की चांगल्या व्यवस्थापनाला हे प्रतिसाद देणारं कापूस वाहन आहे. मध्यम ते भारी जमिनीत आपण याची लागवड करू शकतो. लवकर येणारं कापूस वाहन आहे जेणेकरून गुलाबी बोंडअळीच्या धोक्यातून बचाव होतो. रब्बीची पेरणी पण वेळेत करता येते जर आपल्याकडे पाण्याची सोय असली. आणि विशेष शेतकऱ्यांना ज्यांना मोठ्या बोंडाचं कापूस वाहन पाहिजे, वजनदार कापसाचं वाहन पाहिजे, वेचणीला सोपं कापूस वाहन पाहिजे तर असे शेतकरी या प्रिया कापूस वाहनाची अवश्य लागवड करा आणि आपल्या नजीकच्या विक्रेत्या बंधूकडे या प्रिया कापूस वाहनाची नोंद करा. धन्यवाद.